नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महापौर निवासस्थानासंदर्भातली। मुंबईच्या महापौर निवासाच्या सुशोभीकरणाची नवी निविदा आता वादामध्ये सापडली आहे। आधीच जवळपास 4 कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता पुन्हा 2.5 कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे। या निविदेवरून आता सध्या शिवसेना उभाटाच्या नेत्यांनी महापौर रितू तावडेंवरती टीका केली आहे। रितू तावडेंनी हे आरोप सगळे फेटाळून लावलेत, मात्र विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। पाहूयात नेमकं काय घडलं या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबईतल्या राणीच्या बागेतील महापौर निवासाच्या सुशोभीकरणाची नवी निविदा वादात सापडली आहे। महापौर बंगला परिसरातील काही कामांसाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे। महापौर बंगला परिसरात ध्वनिरोधक भिंती तयार करणे, पाहुण्यांसाठी कंटेनरमध्ये कॉन्फरन्स हॉलची निर्मिती करणे, कंटेनर कॉन्फरन्स हॉलचं सुशोभीकरण करणे, या दोन्ही कामांसाठी 2,89 लाखांची निविदा काढण्यात आली आहे। याआधी एकदा 75 लाख आणि दुसऱ्यांदा 3,40 रुपये खर्च केलेत। असं असताना महापौर बंगल्यावर पुन्हा उधळपट्टी कशासाठी, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। महापौरांना महापौर निवासाचा ताजमहाल करायचा आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो। खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांच्या एक लोकसभा मतदारसंघात त्या पूर्ण एक लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो। आणि जो काही आता निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे। आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहाल बांधणार तिथे? महापौर रितू तावडेंनी सुशोभीकरणाच्या निविदेप्रकरणी केलेले आरोप फेटाळून लावलेत। ती निविदा महापौर बंगल्याशी संबंधित नसल्याचं तावडे म्हणाल्यात। महापौर बंगला हेरिटेज मेंटेनन्स विभागाची ती निविदा असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय। एवढंच नव्हे तर या निमित्तानं खोटा नरेटिव्ह सेट केला जात असल्याचा प्रत्यारोपही त्यांनी केलाय। भायखळ्याचा बंगला हा हेरिटेज मेंटेनन्स याच्या अंडर येतो आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर झू त्याच्या अंडर येतो। मेयर बंगल्याशी कुठेच निगडीत नाहीये। हे राणीच्या बाग झू डिपार्टमेंटचं, उद्यान डिपार्टमेंटचं हे टेंडर आहे, जिथे कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा संबंध काडी मात्र नाही। हे मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझ्या मुंबईकरांना सांगू इच्छिते। तर अशा पद्धतीचे फेक नेरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये पसरवायचे आणि आपली दुकानं चालवायची, हाच एक कार्यक्रम उभाटाकडे राहिलेला आहे आणि तो कार्यक्रम ते चालवण्याचं काम करत आहेत। किमान त्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये असताना मुंबई महानगरपालिकेचे प्रस्ताव कसे निघतात यावरती तरी अभ्यास करून निदान आदित्य ठाकरेजी यांनी तरी स्टेटमेंट करायला हवं होतं। परंतु मला आता किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा बुद्धीची कीव यायला लागली। मुंबई पालिकेच्या राजकीय पदाधिकाऱ्यांची कार खरेदी वादात सापडली आहे। त्यातच आता महापौर निवास परिसरातील सुशोभीकरणासाठी नवी निविदा निघाल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।